शोभा आपण वाढवलेले आहे. आपला वेळ मात्र काढून इथे वेळ काढून इथे उपस्थित झालात मनपूर्वक आभार मानला जाईल. आई एकवीरा चषक 2024चा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय पांजू या गावामध्ये. तर नक्कीच श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मात्र ही स्पर्धा पार पाडली जाते. तर नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकतो. प्रदर्शन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत घर बसल्या पाहू शकता आपण. अशी ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे प्रदर्शन लावू यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पाहू शकतात. त्याचबरोबर प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक मायबाप वर्ग प्रेक्षक राजे मात्र या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण जे प्रदर्शन लाईव्हला मात्र सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. नक्कीच अनेक टुर्नामेंटचा टूर मात्र आपल्या प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून केले जात आहेत. नक्कीच ज्या पद्धतीने लाईव्हच्या माध्यमातून प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून जी टुर्नामेंट कॅप्चर केली जाणार आहे ती मात्र पहिले तुमच्या स्क्रीनवरती येत जाईल. ह्याच्यासाठी मात्र लाईक आणि सबस्क्राईब करणं हे फार गरजेचं असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा प्रेक्षक राजांना मात्र हार्दिक स्वागत करून आपण आलेल्या तमाम प्रेक्षक मायबाप वर्ग या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रीडांगणावरती जमलेल्या माझे सर्व प्रेक्षक मायबाप वर्गांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. तर यस सामन्याला सुरुवात करायचं आहे. तर यस 12 मॅन पाठवायचं आहे. दोन्ही संघाचे 12th मॅन हे फार गरजेचे असणार नाहीतर नामकरण आम्हालाच करावं लागणार आहे. यस चंद्रपाडा संघाचा 12th मॅन पोहोचलेला आहे आमच्यापर्यंत. परंतु महाकाल मालजीपाडा या संघाचा आपला 12th मॅन पोहोचलेला नाही आहे. ह्याची नोंद ठेवा. आम्हाला अपडेट द्यायचे असते. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे त्याच्यामध्ये अपडेट देताना थोडंसं अडथळे येत राहतो म्हणून मी विनंती करतोय. यस जय बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळत आहे. बॅटिंग मार्क वरती सलामीचे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत रवी आणि कैवल्य. पाहूया सामन्याला सुरुवात केली जाते. दुसऱ्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरणकीचा हा दुपारचा सत्र चालू झाला आहे. दुपारच्या सत्रामध्ये दुसऱ्या फेरीतील सामना पहिला सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू फुलटो चेंडू वेगवान चेंडू होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क इथे दिसला नाही आहे. पहिला चेंडू होता. पहिला चेंडू आपल्याला सिंगल हँडेड मात्र खेळायचं होतं. चांगलं बॅटवरती चेंडू घ्यायचा होता आणि श्री गणेशा करायचा होता. परंतु इकडे फलंदाजाचा मनसुबा पहिलाच राखला होता की आपण ह्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेंड करायचं. परंतु चेंडू जातो निर्धाव आणि इकडे फुलटो चेंडू पुन्हा एकदा लोअर गतीचा होता. सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येणार तत्पूर्वी होते सिंगल धाव पूर्ण. खातं ओपन केलं जात आहे. वैयक्तिक सुद्धा आणि संघाचं सुद्धा दोन चेंडूंचा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला जर आपण पाहिलं जय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हाताळला निर्धाव. नंतरचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा फुलटो चेंडू हाताळला गेला जयच्या माध्यमातून. परंतु फलंदाजाने त्या चेंडूला ओळखलं. सॉफ्ट हँडेड डिलिव्हरी मात्र केली. सिंगल हाताने चांगल्या रीतीने मात्र चेंडूला हलक्याने ढकलण्याचा प्रयत्न केला आणि यस सिंगल धाव कन्वर्ट केली. एक धावा दोन चेंडूचा खेळ. रवी आणि कैवल्य आपल्याला पाहायला मिळते. कैवल्य स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळते. इकडे मात्र चेंडू दिशा भटकलाय. गोलंदाज कुठेतरी दिशा भटकलाय. वाईटचा येतो इशारा अंपायर करणं. अवंतर धावा मात्र खर्चित केल्या जाणार आहेत. धावा रोखायच्या धावा इकडे खर्च केल्या जात आहेत. मागचा सामना जर आपण पाहिला आयोजक संघ आई एकवीरा पांजू या संघामध्ये समोरचा संघ जर आपण पाहिला तर पालनापाडा या संघामध्ये सामना पाहिला होता. ज्या पद्धतीने सामना झाला 17 धावांची आवश्यकता होती. 6 चेंडूमध्ये बॉलिंग मार्क वरती आणला होता. गोलंदाजाला विश्वास ठेवला होता की हा गोलंदाज 3 गोलंदाजांनी मात्र चांगलं कार्य निभावलंय. तर सामना पूर्णपणे आपल्या खिशामध्ये आणला होता. आपल्या
आपल्या जवळ खेचला होता, परंतु शेवटचं क्षण हे मात्र निर्णायक षटकावरती अवलंबून होतं आणि तेच निर्णायक षटक पालनापाडी या संघाने मात्र आपल्या जवळ खेचला आणि सामना जिंकून दिलाय. इकडे रिव्हर्स अटेंड कनेक्शन मात्र चांगला नाहीये आणि इकडे झेल मात्र सुटला जातोय. चेंडू मात्र धरती मातेला प्रदान केलं जातंय. दुसरी धावेचा प्रयत्न होणार का? सक्सेस होणार. आणि हे बघा हे काय होतंय, नक्कीच इकडे धावा मिळणार नव्हत्या, इकडे विकेट मिळणार होता, परंतु इकडे धावा खर्च केल्या जात आहेत आणि विकेट फ्री मध्ये वाटला जातोय. यस, फलंदाजाला पुन्हा एकदा संधी. 4 धावा धावून घेतल्या जात आहेत. म्हणजे विकेट जिथे मिळत होता, जिकडे धावा एकही येणार नव्हत्या, तिकडे विकेटचं पतन होणार होता, परंतु इकडे धावा 4 आणि विकेट गिफ्ट मध्ये दिलाय. म्हणजे यस, फायदा होतोय समोरच्या संघाचा, कुठेतरी फायदा होता आणि खराब क्षेत्ररक्षण होते. थोडंसं मनोबल तुटेल ते म्हणजे गोलंदाजाचं, कारण की गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा चांगल्या चेंडूंची हाताळणी करत असतो, परंतु जेव्हा 7 जर क्षेत्ररक्षकांची खराब मिळत असेल तर गोलंदाज सुद्धा त्याचा सुद्धा मनोबल तुटतो आणि त्याची लेंथ आणि लाईन मध्ये तो खराब गोलंदाजीचा मारा करत असतो, तेव्हा मात्र त्याला चोप मिळत जाते आणि याचा परिणाम मात्र खराब असतो. तर यस, पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इकडे फुलटा चेंडू पुन्हा एकदा दिशा दाखवली जाते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मात्र धावत सुटलाय, सरसावत सुटलाय. यस, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी 4 धावा. यस, डी नक्कीच घुटना टेक आणि चौकार देख असा फटका मात्र आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच या फलंदाजाचं जेल मात्र सोडलं होतं आणि तो फलंदाज जे जले पे नमक मात्र छिडकलं जात आहे आणि ते जखमेवरती मात्र मीठ चोळताना दिसतोय तो म्हणजे फलंदाज, कारण की जेल सोडलाय आणि घातक होत जातो. जेव्हा जेव्हा आपण समीकरण पाहतो क्रिकेटच्या मैदानामध्ये कॅचेस विन द मॅचेस, परंतु इकडे कॅच सोडले आणि मॅच सुद्धा कुठेतरी सुटणार का हे प्रश्नचिन्ह असणार, कारण की येणारी वेळ आणि येणारा काळ आणि येणारा चेंडू हे मात्र आपल्याला सांगेल मैदानाच्या आतमध्ये. जाऊया पुन्हा एकदा. इकडे खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय, तत्पूर्वी होईल सिंगल धाव. पूर्ण सिंगल धावेत समाधान मानलं जात आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिल्या तर 12 धावा. यस, ज्याने मात्र दुखापतीमध्ये आपल्या भारतीय संघाला वर्ल्ड कप मात्र जिंकून दिला 2011चा, तो म्हणजे युवराज सिंग. याची मात्र इथे आठवण करून दिली जाते, ज्याने मात्र नक्कीच कर्करोग ह्या रोगावरती मात्र त्याने पूर्णपणे मात दिली आणि आपल्या भारतीय संघाला मात्र त्या रोगावरती जेव्हा तो झुंजत होता आणि ते झुंजत होता असताना रोगावरती त्या मैदानामध्ये सुद्धा आपल्या भारतीय संघासाठी झुंजत होता आणि खेळ ज्या पद्धतीने केला आपल्या भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकवण्याचं एक मोठा योगदान त्याच्याकडनं पाहायला मिळालं. इकडे रिव्हर्स पुन्हा अटेंड केलाय, गॅप शोधलाय, चेंडूने चेंडू चाललाय. यस, धावतोय चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू हॅलो हाय बाय बाय, मी चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, येतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. वाजवडी जे तर नक्कीच आपल्याला सरकार ग्रुप असोसिएशनचे जे अध्यक्ष
समितजी पाटील यांचा मात्र आपण सत्कार करणार आहोत। तर मी सत्कार करण्यासाठी विनंती करीन आतिशजी भोईर यांना मात्र मी विनंती करीन त्या आशिषजी भोईर यांना मात्र मी विनंती करीन आपण सत्कार करायचा आहे। सरकार ग्रुप असोसिएशनचे अध्यक्ष समितजी पाटील यांचा मात्र आपण सत्कार करूया। नक्कीच जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार टाळ्या होऊ द्या। नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सत्कार करताय। मायेची शाल मात्र त्यांना दिली जात आहे आणि मायेची शाल देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे। नक्कीच जोरदार टाळ्या होऊ द्या। आपण या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलेला आहात। नक्कीच आपलं सुद्धा शब्द सुनाने हार्दिक स्वागत असेल। या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच सन्मान चिन्ह देऊन सुद्धा सत्कार केला जात आहे। नक्कीच स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे। या स्पर्धेची शोभा आपण वाढवलेली आहे आणि नक्कीच सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे बेफिकरपणे। या आई एकविरा चषक 2024चा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू या गावामध्ये मात्र ही स्पर्धा पार पाडली जाते। नक्कीच आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस म्हणजे अंतिम दिवस, 3 दिवसांचे हे सामने होते। पहिल्या दिवसामध्ये नक्कीच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला। पहिला दिवस जर आपण पाहिला तर साहेब प्रतिष्ठान असोसिएशनच्या माध्यमातून ही पहिला दिवस आपण पार पाडला गेला। त्या पहिल्या दिवसामध्ये नक्कीच आपण संघ जर पाहिला तर हितेंद्र भोईर जुचंद्र या गावाचे यांना मात्र विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। हितेंद्र भोईर यांना सुद्धा विनंती असेल अतिथी मान्यवर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। जुचंद्रचे हितेंद्र भोईर यांना मात्र विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया। 18 धावा स्कोर कार्ड वरती 2 चेंडूंचा खेळ झालाय। प्रगतीपथावर षटक क्रमांक आहे दुसरं। गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय। केवळ पुन्हा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा नीटचा संपर्क इथे पाहायला मिळाला नाहीये आणि यस पंच सुद्धा दर्शवतायत लेग बायचा इशारा येतोय। लेग बायची ही सिंगल धाव मात्र मिळेल। या स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढताना दिसेल। 19 धावा स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिला नजरा जर मारल्या 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत। पहिलं षटक आपण पाहिलं त्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्या होत्या। गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली चोप मात्र दिली गेली होती। इकडे फटका सजवण्याचा प्रयत्न, कही पे निगाह कही पे निशाणा, चेंडू मात्र जाऊन आदळतोय अंगावरती। यस पुन्हा एकदा पंच हात वरती करून दर्शवतायत। लेग बायचा इशारा दिला जाते पंचांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा सिंगल धाव मिळेल। धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 20 धावा। 1 गडीच्या मोबदल्यात शेवटचे उर्वरित 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल। पाहूया या 2 चेंडूवरती कोणासाठी गोल होते, फलंदाज की गोलंदाज। इकडे मात्र आगळ्यावेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चकमा देऊन चाललाय, धावतोय चेंडू धावतोय चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। यस खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी। यस चौकार येतोय वाजवडी इजे। भोईवरती आला आणि ज्या पद्धतीने ट्रॅव्हल केला क्षेत्ररक्षकाकडे शॉर्ट फाईलचा क्षेत्ररक्षक होता, चेंडूला पकडण्याचा प्रयत्न परंतु अपयश, चौकारासाठी गेला निघून। इकडे रिव्हर्स अटेंड, पुन्हा एकदा चेंडू मात्र जाईल, पुन्हा एकदा चेंडू जातोय हवाई सफर, रिव्हर्स अटेंड केलाय चेंडू मात्र जातोय षटकारासाठी। येतोय 6 धावा, ब्रँडेड येतोय 6 धावा वाजवडी। षटक संपले, 2 षटक संपलेले आहेत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिल्या तर 30 धावा एकंदरीत आपण पाहिलं तर मी मगाशी म्हटलं सुद्धा होतं शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या शेवटच्या 2 चेंडूवरती कोणासाठी गोल होणार आहे
फलंदाजासाठी की गोलंदाजासाठी, परंतु फलंदाजाने सांगितलं की हे 2 चेंडू माझ्यासाठी गोड होणार आहेत आणि फलंदाजाने ज्या पद्धतीने वेगवेगळ्या रिझनमध्ये मात्र चेंडूला ढकलण्याचं काम केलं, चौकार मात्र आला आणि नंतरचा चेंडू शेवटचा षटकार आला, रिव्हर्स अटेंड केला, कव्हर पॉइंटच्या वरनं मात्र फेकून दिला 6 धावेसाठी. षटकार आल्यानंतर धावा स्कोर कार्ड वरती 30 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर, म्हणजे एकंदरीत 15च्या सरासरीने चाललाय शेवटचं षटक. पाहूया किती येतात धावा. इकडे स्टेप आउट केलाय, नक्कीच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर खालीच लँडिंग झालाय. पाहूया इकडे धावचीत येते का संधी, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते, चांगली कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते, चांगली कॉलिंग दोघांमध्ये पाहायला मिळाली आणि नक्कीच नजरा मात्र चेंडूवरती असल्या, परंतु धावा मात्र चोख निभावल्या जात आहेत, धावा मात्र चोरून नेल्या जात आहेत. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढवेल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 32. यस, आताच झालेल्या वर्ल्ड कप मध्ये ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलिया संघाला हा फुलट चेंडू, आस्वाद नीटचा घेता आला नाहीये, चेंडू हवेत आहे बराच काळ आणि इकडे धरती मातीला मात्र दान केलंय, परंतु होणार विकेटचं पतन. धावचीत होते फलंदाज बाद. जर 32 हा आकडा ऐकला तर नक्कीच आपल्याला ग्लेन मॅक्सवेल यांची मात्र आठवण करून दिली जाते. ग्लेन मॅक्सवेल यांनी ज्या पद्धतीने क्रॅम्प येत होते पायावरती, परंतु संघ मुश्किल येत होता आणि संघ मात्र खराब परिस्थितीमध्ये होता, विकेटवर विकेट जात होते, विकेट थांबवायचे होते आणि आपल्या संघाला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये पोहोचवायचं होतं. परंतु समोरचा संघ अफगाणिस्तान संघ फार आशेमध्ये होता की आपला संघ कुठेतरी वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये जाणार आहे आणि ती आशा होती त्यांच्याकडे, परंतु घशामध्ये हात टाकून घास घेतला गेला, तो म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाचा ग्लेन मॅक्सवेल याने ज्या पद्धतीने खेळी केली. धोरशतक मात्र लावलं गेलं आणि त्या धोरशतकानं मात्र आपल्या संघाला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये नेऊन पोहोचवला आणि ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड कपचा अंतिम विजेता संघ मात्र झाला. तर कोणामुळे झाला? यस, ग्लेन मॅक्सवेल या संघामुळे झाला. तर यस, आता पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळला, यष्टीरक्षक चेंडू वरती पोहोचणार तत्पूर्वी होते एक चोरटी धाव मात्र कंप्लीट केली जाते. नक्की सहजासहजी ही चोरटी धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने स्कोर कार्ड वरती वाढेल, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 34. चौथी धावा, यस 34 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. उर्वरित चेंडूचा आपण खेळ जर पाहिला, 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. उर्वरित 3 चेंडूंचं खेळ येणं बाकी आहे. पाहूया फील्डमध्ये थोडंसं बदल करताना, कारण की लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन असलं तर थोडंसं फील्डमध्ये चेंजेस होत राहतात, कारण की फील्ड चेंज करावी लागते आणि क्षेत्ररक्षक वर्ग मात्र थोडासा धावपळ करत असतो, कारण की त्याला फील्ड चेंज करावी लागते आणि लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन ह्याच्यासाठीच मात्र पाठवला जात असतो, कारण की फील्डमध्ये चेंजेस होत गेले तर नक्कीच फिल्डर जो असतो थोडासा कंटाळलेल्यासारखा दिसतो, तेव्हा मात्र लेझी क्रिकेट खेळ मात्र पाहायला मिळत असतो मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षक वर्ग मात्र दमल्यासारखा होतो आणि फील्ड मात्र खराब होत असते त्यांच्याकडनं, म्हणून तर लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन वापरलं जात असतं. इकडे मात्र चेंडूला ढकलण्याचं काम केलंय, सिंगल घेतलाय, दुसरी धावेचा प्रयत्न आणि हे बघा लाईफ लाईन घेऊन चाललाय. यस, क्रिकेटची लाईफ लाईन म्हणजे सिंगल आणि डबल. यस, थेंबा थेंबाने सागर कसा भरायचा हे मात्र फलंदाज दाखवतायत. फटकेबाजी तर होतेच, परंतु सिंगल डबलने ही धावा जमवणे हे फार गरजेचं असतं. हे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिद्धिविनायक स्पोर्ट यांच्या माध्यमातून चंद्रपाडा या संघाकडनं पाहूया. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू फुलटोमध्ये कन्वर्ट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल तत्पूर्वी सिंगल, पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट, पुन्हा एकदा 2 धावा मिळतील स्कोर कार्ड वरती, पुन्हा एकदा धावा वाढतील 38. 38 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. नक्कीच क्षेत्ररक्षक पाहणी केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. नक्की सेन्सिबल क्रिकेट, जिकडे गॅप दिसेल त्या गॅप मध्ये ढकलण्याचं काम आणि डबल धावा कशा कन्वर्ट करायचा हे मात्र फलंदाज सांगतायत. नक्की सुंदर खेळ मात्र पाहायला मिळते. इकडे मात्र पुन्हा एकदा चेंडू
लॉंग ऑफला खेळला जातोय, सिंगल घेतलाय, दुसरी धावेचा प्रयत्न केलाय आणि इकडे दुसरी धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. 39 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आणि 40 रनचा टार्गेट मात्र इकडे सेट केला जातोय. नक्की 40 धावांचा टार्गेट 3 षटकामध्ये पाहायला मिळतंय. त्याचबरोबर 3 रनांची पेनल्टी आहे, म्हणजे 40 धावा जमवलेल्या तर आहेतच, परंतु 3 रनांची पेनल्टी आहे. ते 3 रन वाढले जातील. 43 रन म्हणजे 43 धावांचा टार्गेट इकडे सेट केला जाईल. 43 धावांचा टार्गेट इकडे सेट केला जातोय, म्हणजे एक भलं मोठं आव्हान आहे 3 षटकामध्ये. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे, तो अनिश्चिततेचा खेळ आहे. तर नक्कीच पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचंय. पुढचा 2 संघ तर यस जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट इनिंग संपले, 43 धावांचा लक्ष, 3 रनांची पॅनलाइज आपल्याला लाभली गेलेली आहे. नक्कीच 3 रन वाढले जातील आणि या 3 रनाने मात्र यस वेळेचं थोडंसं बंधन असणार आहे आपल्यासाठी. आज अंतिम दिवस आहे, अंतिम सामना सुद्धा खेळवायचा आहे. प्लीज रिक्वेस्ट असेल, जास्त वेळ आपण घेऊ नका. तर नक्कीच पहिल्या दिवसाचा आपण विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये वर्चस्व गाजवला ते म्हणजे संकेत स्पोर्ट चंद्रपाडा या संघाने. नंतरचा कालचा दिवस जर आपण पाहिला, त्या दिवसामध्ये मात्र एक गाव एक संघाचा हा पॅनल होता कालच्या दिवसाचा, आणि त्या पॅनलमध्ये मात्र पांजू स्पोर्ट याने पांजू या संघाने मात्र आपलं वर्चस्व गाजवलं. पांजू स्पोर्ट पांजू या संघाने वर्चस्व गाजवलंय. आज मात्र नायगाव या गावामध्ये मात्र आपला खेळ दाखवण्यासाठी गेलेले आहेत. नक्कीच तिकडेही एक सामना जिंकलाय त्यांनी, तर नक्कीच वर्चस्व गाजवत आहेत पांजू संघ. पांजू स्पोर्टचा हा संघ आपल्याला थरार त्यांचा मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच आजचा दिवस जर पाहिला तर आजच्या दिवसातनं कोणता संघ मात्र पुढे येतोय आणि कोणता संघ माघारी म्हणजे घरी परततोय. तर नक्कीच या 3 चमचमत्या ट्रॉफींवरती कोणता संघ मात्र नावं कोरतायत. 2 संघ तर पोचलेले आहेत टॉप 3 मध्ये. संकेत स्पोर्ट चंद्रपाडा आणि पांजू स्पोर्ट पांजू या संघाने आपलं भवितव्य आजमावलेलं आहे. परंतु शेवटचा 3रा संघ कोण असणार आहे ह्याच्याकडे लक्ष असणार आहे, याच्यावरती प्रश्नचिन्ह असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तर यस, सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका, बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तत्पूर्वी देऊया आपण डीजे भातकाला संधी. धन्यवाद. तर यस, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने
आपण इंटरव्ह्यू सुद्धा घेतली होती जेव्हा टॉस करत असताना, त्या पद्धतीने ज्या 30 किंवा 25 या धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होता, परंतु 40 धावापर्यंत पोचले गेलेले आहेत आणि 40 धावा जमवून पॅनलाइज होतं 3 धावांचा आणि या 3 धावा आपल्याला पॅनलाइज झाला होता आणि त्या 3 धावांचा वाढ मात्र झाली आणि 43 धावांचं लक्ष इथे मात्र उभारला गेला. 18 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष मात्र पाहायला मिळतंय. पाहूया बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय चेतन आणि सलामीचा बॅटर समित. इकडे मात्र चांगला चेंडू, नक्कीच सुंदर चेंडूंची हाताळणी केली जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. थोडंसं लांब ठेवलं जाते फलंदाजापासून, फलंदाजाला रिस्क घ्यावी लागेल कारण की चेंडूंची हाताळणी जर आपण पाहिली, सुंदर चेंडूंची हाताळणी आहे, रिस्क घ्यावा लागेल. पहिला चेंडू निर्धाव हाताळला जातोय, यष्टीरक्षक मात्र क्लोज आहे. नक्की सुंदर क्षेत्ररक्षण सजावट पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. पाहूया पुन्हा एकदा सज्ज. इकडे मात्र चेंडू, इकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सहजासहजी 2 धावा मात्र कंप्लीट होताना दिसत आहेत. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. यस खातं ओपन केलं जातं या दुहेरी धावेने, संघाचं वैयक्तिक सुद्धा. नक्कीच गोलंदाज पहिला चेंडू खोलगट टप्प्याचा हाताळला होता, वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा चेंडू मात्र हाताळला गेला आणि चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला. पहिला चेंडू नंतरचा दुसरा चेंडू थोडंसं मागे ठेवण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाने पंच केला त्या चेंडूला. कव्हर पॉईंटमध्ये चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न आणि सिंगल मात्र मिळालं, सॉरी डबल मात्र मिळालं. इकडे पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल, कव्हरच्या रिजनला मात्र चेंडू निघून गेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईन, तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा सहजासहजी पूर्ण होताना दिसत आहेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येणार, तिथपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. आता मात्र मिड ऑफला मात्र क्षेत्ररक्षक लावला जातोय. नक्कीच कुठेतरी फील्डमध्ये थोडंसं बदल केलं जात आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती फील्डमध्ये थोडंसं बदल केलं, एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आणलंय. इकडे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न आणि यस प्रयत्नाला अपयश येतोय. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होतं, जागा बनवण्याचा प्रयत्न होतं, परंतु चेंडू आणि वहीचा संपर्क फार महत्वाचा असतो आणि चेंडू जसा निर्धाव जातो तसा प्रेशर फलंदाजांवरती वाढत जातो, कारण की प्रत्येक चेंडूवरती धावा येणं फार महत्वाचे असतील आणि या सामन्यात 43 धावांचं लक्ष आहे, तर नक्कीच प्रत्येक चेंडूवरती धावा येणं ही फार महत्वाचं असणार आहे. पाहूया येणारं काळ आणि येणारं वे आणि येणारे चेंडू मात्र काय सांगतायत. इकडे फुलटच चेंडू आणि फलंदाजानं त्याचा आस्वाद घेतलाय. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र निघून जातोय हवाई सफरसाठी. 6 धावा, ब्रँडेड येतोय षटकार. दिशा दाखवली, ताकद नाही तर फक्त नजाकतचा खेळ मात्र दाखवलाय फलंदाजानं. इकडे मात्र आता मात्र मागे ठेवलाय चेंडू मध्ये मात्र थोडंसं व्हेरिएशन केलंय. चेंडूला गती कमी केली, मागे ठेवला, फलंदाजाला सांगितलं यस आता तुला स्वतःला रिस्क घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने मागचा चेंडू स्वतःकडे जवळचा चेंडू दिला आणि यस फलंदाजाने त्याला समजलं, फुलटो चेंडू मध्ये कन्वर्ट केला आणि त्याला फक्त दिशा दाखवली, षटकार नोंदवला. नंतर गोलंदाजाने त्याचा माइंड सेट केला की आता आपल्याला चेंडू बदलायचा आहे, कुठेतरी टप्पा मात्र वेगळा करावा लागेल, फलंदाजाला थोडंसं बीट करावं लागेल आणि सरप्राईज मात्र केलंय फलंदाजाला. चेंडू मात्र जातोय निर्धाव. षटक क्रमांक पहिलं होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती यस सचिन तेंडुलकरची आठवण करून देते. 10 नंबर, हा 10 नंबरचा जर्सी यस भारतीय संघाला ज्याने चांगलं क्रिकेट मात्र खेळून दिलं असा सचिन रमेश तेंडुलकर यांची मात्र इकडे आठवण होते. नक्कीच क्रिकेट जगतातील एक देव माणूस सचिन रमेश तेंडुलकर यांची मात्र आठवण होते. जाऊया बॉलिंग मार्क वरती येतोय गोलंदाज पुन्हा एकदा नवीन कैबल्य.
इकडे मात्र फटका सजवलाय, चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय परंतु चुकी होते, पण चुकीला माफी नसणार आहे. यस, आठवत असेल आपल्याला आनंद दिघे साहेबांचं जे शब्द आहेत, चुकीला माफी नसणार. तसंच इकडे फलंदाज सुद्धा सांगेल की माझ्या फटक्यावरती चुकीला माफी नसणार आहे. चेंडू मात्र जातोय, मस्तकाला दस्तक देऊन येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 4 मात्र मिळाला आणि या चौकाराने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदल होईल. 14 धावा स्कोर कार्ड वरती, पहिल्या चेंडूवरती चौकार. इकडे मात्र शॉर्ट प्लेन होती आणि फलंदाज रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र गलीमध्ये फेकण्याचा प्रयत्न होता, गलीच्या वरनं मात्र फेकण्याचा प्रयत्न होता परंतु अपयश आलाय. चेंडू आणि फळीचा संपर्क नाही, चेंडू जातोय निर्धाव. एक मनोबल असतं फलंदाजांचं की एक चौकार आला आता षटकार मारू, नंतर पुन्हा एकदा चौकार मारू, परंतु एक सेन्सिबल क्रिकेट खेळणं ही फार महत्वाचं असतं. इकडे बघा फटका पुन्हा एकदा सजवलाय, पुन्हा एकदा चेंडू जास्त हवेत आहे, लांबी कमी घेतलाय, नो मॅच लँड मध्ये लँडिंग होते. यस, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होतील, 2 धावा स्कोर कार्ड वर पुन्हा एकदा वाढ होईल, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 16 धावा. यस, नक्कीच थोडस महागडं जाताना दिसेल का हा षटक, कारण की 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात ते म्हणजे 6, तर या 3 चेंडूमध्ये येत्या 3 चेंडूमध्ये किती धावांचा खर्च मात्र करेल गोलंदाज. तर पॉकेट मनी तर जास्त आहे परंतु खर्च बघूया किती केला जाणार गोलंदाजाकडनं. आता मात्र थोडस लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि फटका मात्र फसला आणि जेल मात्र टिपलं जातंय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विकेट तो होईल पतन, वाजवडीजे. पाहिला तर शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे एकंदरीत खेळ जर बाकी असेल तो म्हणजे 8 चेंडूंचा. 8 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 8 चेंडूमध्ये 27 धावा जमवायच्या आहेत, म्हणजे मोठी खेळी करावी लागेल. कोणाला तरी संकट मोचन म्हणून काम करावं लागेल. पोमन संघाचं संगणक प्लीज रिपोर्ट करायचं आयोजकांशी. पोमन संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यस आपण रिपोर्ट करायचं आयोजकांशी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. इकडे फटका सजवलाय, गॅप शोधलाय, चेंडू मात्र चाललाय परंतु थांबला जातोय. मैदान मात्र सांगतोय ही बाउंड्री जाणार नाहीये, याला मात्र मी स्वतः होईल आणि इकडे चेंडू अडला जातोय. आणि इकडे लक एकंदरीत पाहिलं तर तो म्हणजे एक चंद्रपाडा या संघाकडे लक पाहायला मिळतोय. आता चेंडूचा खेळ आहे 7 आणि धावा जमवायचे 25. इकडे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खेळावा लागेल, कारण की मोठे फटके खेळावे लागतील. षटक होते समाप्त, 2 षटकांची होते समाप्ती. धावा स्कोर कार्ड वरती 18 धावा. यस, 18 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही विजयासाठी चेंडू आहे 6 आणि धावा जमवायचे ते म्हणजे 25. म्हणजे एकंदरीत 4 षटकार आणि 1 सिंगल. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग हे कंपल्सरी आहे. आपल्याला 3 रनांची पॅनलाइज लागली होती आणि ते 3 धावा प्लस करून म्हणजे 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तर पाहूया या 25 धावा इथे कंप्लीट केल्या जाणार का. मागचा सामना आपण पाहिला होता, कंप्लीट झाले होते 17 धावा, परंतु इकडे आता 25 धावा आहेत. 7 धावांचा 8 धावा आहेत इकडे एक्स्ट्रा, परंतु हे मात्र या फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जाणार का 25 धावा. क्रिकेट हा असा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव ही जमवता येत नसते या क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु 6 चेंडूमध्ये 6 षटकारही आपण पाहिले असतील. तर हा एकंदरीत आपण पाहिलं तर हा खेळ क्रिकेटचा आहे. क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेचा असतो, त्याच्यात काही निश्चित नसते, परंतु निश्चित करायचं असते ते म्हणजे फलंदाजांना, गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षक वर्गाला. पाहूया एक शेवटचं षटक
ज्याला निर्णायक षटक म्हणून आपण संबोधलं जातं आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी येते गोलंदाजी मार्कवरती मितेश. तर पाहूया मितेश पुरेपूर सामोरे जातोय का, आपल्या संघाचा संघनायक ज्याने मात्र आपल्यावरती भरोसा साधलाय आणि या भरोश्यावर पूर्णपणे उतरतोय का. 6 चेंडू 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पाहूया या 6 चेंडू मध्ये पहिला चेंडू, इकडे क्षेत्ररक्षक चुकी करतोय, मस्तकाला दस्तक देतोय, चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, येतोय चौकार, 4 धावा. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय, कुठेतरी चुकी झाली त्या क्षेत्ररक्षकाकडनं. चेंडू मात्र हॅलो हाय बाय बाय करत निघून गेला, जवळून कानाकडनं सांगतोय मी चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय का तू पण. तर या तो सुद्धा धावत सुटला होता त्याच्या मागे मागे, परंतु सापडला नाहीये. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. धाव स्कोर कार्ड जर पाहिलं तर 22 धावा स्कोर कार्ड वरती. इकडे मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. कव्हर पॉइंट वरती चेंडू डबलला गेला होता, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. कव्हरचा क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट वरती आला, चेंडूला अडवलं, फेकलं गेलं, तत्पूर्वी 2 धावा सहजावरत्या पूर्ण होताना दिसत आहेत. एकंदरीत जर आपण 2 चेंडूंच्या खेळामध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. आता विजयासाठी समीकरण असं असणार आहे, 4 चेंडूमध्ये 19 धावा म्हणजे 3 षटकार 1 सिंगल. सामन्याचं समीकरण 3 षटकार 1 सिंगल. तर यस, गजाननजी भोईर यांचा मात्र व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. तर नक्कीच आपलं सुद्धा शब्द सोनं आणि हार्दिक स्वागत असेल. आलेले आमचे अतिथी पाहुणे यांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच एकविरा चषक 2024 हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांनी मात्र चांगले आस्वाद घेतले सामन्यांचे, मंचावरती स्थानापन्न होऊन आज सुद्धा या सामन्यात या टुर्नामेंटचं मात्र शोभा वाढवण्याचं कार्य मात्र त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आज सुद्धा या टुर्नामेंटचा आस्वाद घेण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. तर नक्कीच आस्वाद घ्यायचा या सामन्यांचा. पाहूया पुन्हा एकदा. इकडे मात्र शॉट प्ले नव्हती, फलंदाज नीटचा चेंडू बॅटवर कनेक्ट चांगला झाला नाहीये, चेंडू मात्र सिंगल मिळेल. या चेंडूवरती धावसंख्या स्कोर कार्ड वरती वाढेल. काही शंका बाकी असतील या सामन्यामधील. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. स्टेप आउट केला होता आणि यष्टीरक्षक पहा, नक्कीच चपळाईने यष्टीरक्षण केलं जातंय. जसा चेंडू वेगवान आला आणि चेंडूला कलेक्ट केला हातामध्ये आणि यस, फलंदाज स्टेप आउट झाला होता. आणि इकडे यस, तर चिराग भोईर यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्की सुंदर यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पाहू शकता आपण स्क्रीनवर सुद्धा रिप्ले, अप्रतिम यष्टीरक्षण केलं जात आहे. तर नक्कीच वन ऑफ द ग्रेट यष्टीरक्षण मात्र केलं जात आहे. ज्या पद्धतीने अपडेट येत आहे की कोणताही वेगवान गोलंदाज असू द्या, परंतु यष्टीरक्षक ही क्लोज केली जाते त्यांच्या माध्यमातून. तर नक्कीच सुंदर यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून केले जाते. स्लिप सुद्धा लावली आहे. शेवटचा चेंडू आहे, रिव्हर्स अटेंड केलाय, परंतु सामना मात्र जातोय चंद्रपाडा या संघाकडे. सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ मात्र या सामन्यामध्ये